तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा. तुम्ही फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतोच आज नाशिकची संक्रांत कशी असते. पहिले तर काय आपल्या गाडीला पाणी पाजलं, मग काय आपल्याला तर चहा प्यायचं होतं. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये चहा तर दिसतो. आपण तर काय चहा पित बसलो तेवढं आपल्याला घोडा दिसला. घोडा तर आपल्याला लावायला बी आवडतो आणि चालवायला बी. तुम्ही कोणी एवढे म्हणावं ना घेऊ, आपल्याला तर पतंग उडवायला जायचं होतं. थोड्या वेळात तर आपण आपल्या दुकानावर पोहोचलो. आपल्याला तर काय तिथून पतंग घ्यायचं होतं. निघालो आपण लगेच तिथून पतंग उडवायला गच्चीवर. आपण टेरेसवर पोहोचलो नाही का आपला भाऊ भेटला. भाऊला म्हणलं पहिले शुभेच्छा देऊन टाकू. मग काय आपले सगळे पोरं झाले होते तयार पतंग उडवायला आणि त्याच्यातलं स्पीकर बी आणला होता आपल्या पोरांनी. मग काय आपल्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं एकदाच. तरी आपले काही कार्यकर्ते यायचे बाकी होते. काही जण तर काम सोडून आले होते, काही जण कामावरून येणार होते. आता तर काय दुपारचे 1 वाजले होते आणि पोरं तर पतंग एवढे उडवत होते की बस. आणि त्यातल्या त्यात आपलं स्पीकर तर होताच भर द्यायला. पोरं मग काहीच ऐकतं कोणाला. त्यातले त्यात 2 कार्यकर्ते लागले भांडणं करायला. यांना म्हणलं स्पीकर आणलाय आपण वाजवायला, तुम्ही काय भांडणं करताय. स्पीकरवर कोणीतरी चुकून सांभाळायला लावलं. मग पोरं काहीच ऐकतं कोणाला. आज कार्यकर्त्यांचे 2च कामं होते, पतंग उडवायची नाचायचं, पतंग उडवायची नाचायचं. मग काय परत लागले नाचायला. तुम्हाला वाटत असेल आमच्या टेरेसवर चालू आहे, सगळ्या टेरेसवर चालू होतं. तर तुम्ही काय आपल्या पेजला फॉलो करून कार्यकर्त्यांचं तर दिवसभर चालणार आहे.